Good morning, all of you. In this lecture, we will continue our last question, steps of marketing research process. Okay. So in last lecture, we were discussed identification and defining the problem and statement of the research objective. Okay. So in the first step, the researcher will find out or clearly define the identification of problem. Okay, because this information is useful for preparation of objective, determination of technique and collect information regarding our objective. Okay, यासाठी तुमचा प्रॉब्लेम हा डिफाइन करणं महत्त्वाचं आहे. When clearly define the objective, researcher prefer second step, preparation of research objective. That means statement of research objective. So in this step, रिसर्चर प्रिपेअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. रिसर्चर काय करेल, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह हे प्रिपेअर करेल. सो बेसिकली ऑब्जेक्टिव्ह इज स्टेटेड क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह टर्म. ओके, तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असणार आहे, तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह टर्म मध्ये असू शकतात. एक्सप्रेस एज द रिसर्च क्वेश्चन, स्टेटमेंट और हायपोथेसिस. आणि या ऑब्जेक्टिव्ह वरूनच आपण काय करतो, तर हायपोथेसिस, स्टेटमेंट, क्वेश्चन हे फ्रेम करतो. ओके, इथेपर्यंत आपण लर्न केलो. Then planning the research design. It's very important step for research activity because research design is the roadmap of the research असं म्हटलं जातं. और research design is the master plan. इथे एक वर्ड दिलेला आहे बघा. रिसर्च डिझाईनला काय म्हणाला, रिसर्च डिझाईन इन्क्लूड ऑल दिस थिंग्स रिलेटिंग टू द रिसर्च ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपण रिसर्च कशा करायचा आहे, कुठे करायचा आहे, आपल्याकडे रिसोर्सेस किती आहे, टाइम फ्रेम किती आहे, ऑल थिंग, सगळ्या गोष्टी ह्या प्लॅनिंग मध्ये आपण काय केलेले असतात, तर इन्क्लूड केलेले असतात. ओके, सो आफ्टर डिफाइनिंग द रिसर्च प्रॉब्लेम अँड डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह, द रिसर्चर डिझाईन मस्ट बी डेव्हलप. आणि तिसरी स्टेप आपण कुठे येतो, तर रिसर्च डिझाईन कडे. डिरेक्टली हे मेन्शन केलं तरी चालेल. रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन. रिसर्च डिझाईन शॉर्ट मध्ये काय लिहायचं आहे, ह्या थर्ड पॉइंट मध्ये, रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन specifying the procedure for collecting, analyzing and the needed information. यामध्ये आपण काय स्पेसिफाय केलेलं आहे, सो हियर दिस इन्क्लूड्स प्रोसिजर, कलेक्टिंग, अनालायझिंग द needed information. So it is represent the framework for the research plan of action. Okay, it is the represent of framework. काय काय मेन्शन कराल, मास्टर प्लॅन कशाला म्हटलेला आहे, स्टेप मध्ये विचारला जातात ऑब्जेक्टिव्हला, बऱ्याच वेळी रिपीट झालेला क्वेश्चन आहे. देन ब्ल्यू प्रिंट ऑफ द रिसर्च ऍक्टिव्हिटी असं एक पॉइंट आहे बघा. ओके, सो इथे नाही ऍड केलेला तो ब्ल्यू प्रिंट ऑफ द रिसर्च ऍक्टिव्हिटी. एकच मिनिट. पॉइंट क्लिअर झाला का, रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन ऑफ द रिसर्च बिकॉज दिस इन्क्लूड्स ऑल information relating to research. Okay, this includes all information relating to research. It is also called as the blueprint of the research. Blueprint एक wording add करून ठेवा. It is the roadmap of the research असंही तुम्ही म्हणू शकता. Is it clear third point? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Point number 4, planning the sample. Okay, planning the sample. Sampling involves procedure that use a small number of item or part of the population, that means total item, to make conclusion regarding the population. आता इथे फार आपल्याला डिटेल नाही द्यायचंय, फक्त इथे काय क्लिअर केलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय सॅम्पल. सो सॅम्पल कशामधून घेतलं जातं, तर पॉप्युलेशन मधून. इट्स व्हेरी वायडर कन्सेप्ट, पण आपण इथे शॉर्ट मध्ये लर्न करणार आहोत. सो हियर रिसर्चर सिलेक्ट फ्यू representative sample, few number of sample, those are represent whole population. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बेसिक एक डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल घेऊ. मुलींचा एक एक्सपिरियन्स काय म्हणू आपण, की जेवण करताना आपण भात शिजलाय का नाही कसं बघतो, राईस ओके आहे की नाही, त्यामधला एक सॅम्पल घेतो आपण, तो काय करतो, चेक करतो. And the result is applicable to whole population. Whole population म्हणजे आपण सगळीकडे नाही, हा की माझ्या घरातला भात शिजला म्हणजे सगळ्यांकडे शिजला असेल असं नाही, लक्षात ठेवा. होल पॉप्युलेशन म्हणजे काय, जो तुम्ही स्टडी एरिया सिलेक्ट केलेला आहे त्या स्टडी एरियाला पॉप्युलेशन असं म्हटलं जातं.
म्हणजे तुम्ही तुमच्या घरातला जेवढा राईस आहे दॅट मीन्स पॉप्युलेशन, आणि सॅम्पल तुम्ही काय केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल 2 ते 3 राईस घेतले, ते चेक केले, ओके म्हणजे काय आहे, हे करेक्ट आहे, म्हणजे हा रिझल्ट आपण ह्या सगळ्या राईसला अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर व्हॉट इज मीन बाय सॅम्पलिंग? Yes, ma'am. कोणाला डाऊट असेल तर विचारू शकते. सॅम्पल म्हणजे काय? सॅम्पल मीन्स दोज रिप्रेझेंटेटिव्ह नंबर ऑफ आयटम, ओके, number of item or few sample, those are representing whole population. ते काय करतायत तर सगळ्या पॉप्युलेशनला राईट आहेत, रॉंग आहेत हे इंडिकेट करण्याचं काम करतं. मग ते फॉर एक्झाम्पल सपोज, एक मिनिट, जस्ट एकच मिनिट. काय सांगितलं आपण, कुठे आलो होतो? सॅम्पलिंग. सो सॅम्पल म्हणजे लक्षात आलं, सॅम्पलिंग इन्व्हॉल्व प्रोसिजर दॅट यूज अ स्मॉल नंबर ऑफ आयटम. सॅम्पल असं म्हणा आणि डॅश करा, स्मॉल नंबर ऑफ आयटम. दोज आयटम आर रिप्रेझेंटेड टू पॉप्युलेशन. पॉप्युलेशनला काय करते तर ते रिप्रेझेंट करते, बस. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन इन दिस रिगार्ड, हु इज टू बी सॅम्पल्ड? आपला सॅम्पल कोण आहे? ॲज द राईटली रिप्रेझेंटेटिव्ह लॉट विच इज द टार्गेट पॉप्युलेशन. व्हॉट शुड बी द सॅम्पल साईज? हाऊ लार्ज और हाऊ स्मॉल? ओके, इथे फारसं लिहून नका घेऊ, इथे काय मेन्शन करायचे, व्हॉट इज मीन बाय सॅम्पल. So sampling method is very useful for the research, marketing research activity, because marketing research is directly related to the consumer or market. आणि मग सॅम्पल म्हणजे काय हे थर्ड मध्ये येऊ दे. सॅम्पल मीन्स स्मॉल नंबर ऑफ आयटम, दोज आर रिप्रेझेंटिंग टू होल पॉप्युलेशन. ते काय करणार आहेत तर होल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करते. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Okay, very good. नेक्स्ट पॉइंट, डेटा कलेक्शन. आपण आधी 4 पॉइंट कंप्लीट करू, देन रिवाइज करू. डेटा कलेक्शन, इट्स व्हेरी सिंपल थिंग. द कलेक्शन ऑफ डेटा फ्रॉम टू सोर्सेस सच एज प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस. ओके, डेटा काय केला जातो, त्या दोन पार्ट मध्ये कलेक्ट केला जातो. एक आहे प्रायमरी सोर्स आणि सेकंड आहे सेकंडरी सोर्स. प्रायमरी म्हणजे काय तर ओरिजिनल डेटा म्हटला जातो किंवा फर्स्ट हँड डेटा म्हटलेला आहे. सो काय मेन्शन कराल बघा, प्रायमरी डेटा इन्क्लुड्स. प्रायमरी म्हणजे काय येणार आहे तर फॉर एक्झाम्पल एखादी क्वेश्चन आहे तर मी कस्टमर कडून भरून घेतलेली आहे, फिलअप करून घेतली. सर्वे केला तुम्ही, इंटरव्ह्यू घेतला, ऑब्झर्वेशन केला, एक्सपेरिमेंट केला. ओके, सो ऑल दिस थिंग इन्क्लुडिंग अंडर प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड. सेकंडरी डेटा मीन्स दोज डेटा आर ऑलरेडी पब्लिश इन व्हेरियस सोर्सेस. जो ऑलरेडी कोणीतरी लिहून ठेवलेला आहे आणि तो तुम्ही काय करताय तर यूज करताय. यामध्ये काय आहे बरं, आर्टिकल्स आहेत, गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स आहेत, कंपनी पब्लिकेशन आहेत, बुक आहे, इंटरनेट आहे, PhD थिसिस आहेत, व्हॉट एव्हर. ओके, म्हणजे जो कुठेतरी रिटर्न फॉर्म मध्ये आहे आणि तो तुम्ही काय केलेला आहे तर यूज केलेला आहे. सेकंड हँड डेटा असं म्हटलं जातं सेकंडरी डेटाला. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5. Yes, ma'am. सो मेन्शन करा इथे एक 2 सेंटेन्स. डेटा कलेक्शन रिसर्च, द डेटा कलेक्शन टू सोर्सेस, द कलेक्शन ऑफ डेटा फ्रॉम टू सोर्सेस सच एज प्रायमरी अँड सेकंडरी. प्रायमरी मध्ये काय येतं हे माहित असायला हवं आणि सेकंडरी मध्ये काय, कारण ह्याच्या सब पॉइंट वरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह हे विचारले जातात. फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू इज इन्क्लूड विच टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन मेथड, मग ते आलं पाहिजे प्रायमरी मध्ये. मॅगझिन इन्क्लूड्स विच टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन मेथड, सेकंडरी डेटा कलेक्शन. त्यामुळे प्रायमरी मध्ये इंटरव्ह्यू, क्वेश्चनायर, ऑब्झर्वेशन, सर्वे, ओके, हे सगळे प्रायमरी मध्ये जिथे आपली इन्व्हॉल्वमेंट आहे, आपण स्वतः काहीतरी एक्सपेरिमेंट करून काही थिंग रिटर्न करतोय. सेकंडरी डेटा मीन्स दोज डेटा आर ऑलरेडी अवेलेबल इन व्हेरियस सोर्सेस. मग यामध्ये बुक्स लिहा, जर्नल लिहा, इंटरनेट लिहा,
ऍड करू शकता. Next point is data processing and analysis. Data processing and analysis. So data processing being with the editing of data and its coding. Before tabulation, responses need to be classified into meaningful categories. So analysis of data represent the application of logic to the understanding of data collected about the subject, and the statistical analysis may range from the simple immediate analysis. बापरे, बरंच काय काय सांगितलंय ना. इट्स व्हेरी सिम्पल, काही हार्ड नाही. यामध्ये डेटा प्रोसेस आपण काय केलं बघा, सिक्वेन्स वाईज येतोय आपण. जरा बॅक जाऊ म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट आपण आपला प्रॉब्लेम डिफाइन केला. प्रॉब्लेम डिफाइन केल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर केले आपण. ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर केल्यानंतर मास्टर प्लॅन प्रिपेअर केला. मास्टर प्लॅन प्रिपेअर केल्यानंतर आपण सॅम्पल डिसाइड केले की आपल्याला कोणत्या सॅम्पल काय करायचे आहे तर सिलेक्ट करायचे आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की मला फिमेलचं बिहेवियर चेक करायचं आहे. ओके, फिमेलचं बिहेवियर रिगार्डिंग बाईंग, म्हणजे एखादी वस्तू बाय करताना फिमेल कशा पद्धतीने रिॲक्ट करतात. दॅट मीन्स कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन असं आपण चेक करू. सो माझं सॅम्पल काय आहे, फॉर एक्झाम्पल आता मला जर पॉसिबल असेल तर मी सगळ्या गर्ल्सचं काय करेन, म्हणजे टेस्ट घेईन किंवा त्यांना विचारेन त्यांचे रिस्पॉन्सेस काय आहे, त्यांचं ओपिनियन काय आहे, त्यांचं बिहेवियर हे चेक करेन. बट इट इज पॉसिबल, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का हो हे? नो, राईट, इट इज नॉट पॉसिबल. That time researcher will prefer the sample. म्हणजे मला काय वाटलं की ओके, मला काय करायचं आहे, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट हा कव्हर अप करायचा आहे. तर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कव्हर अप करताना मी काय करेन, दापोलीच्या सगळ्या गर्ल्सना कन्सिडर करेन का? नाही, दापोलीतून मी काही सॅम्पल सिलेक्ट करेन. सो जे सॅम्पल आहे दिस इज ऍप्लिकेबल टू होल दापोली सिटी. देन मग मी हरणीमधून काही थोडे कलेक्ट केले, काही खेडमधून केले, काही चिपळूणमधून केले, काही गुहागरमधून केले, जर मला रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कव्हर करायचं असेल तर. आणि त्या एरियाला मी ते रिझल्ट अप्लाय केले. ही आपली मेथड चालू आहे, लक्षात ठेवा. देन आपण पुढे आलो डेटा कलेक्शन. मग डेटा कलेक्ट करताना आधी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट वरती कोणी स्टडी केलेला आहे का बरं? हा आधी मी चेक करेन, राईट. म्हणजे जर काही कोणी लिहून ठेवलं असेल तर त्याचा रेफरन्स घेईन. दॅट मीन्स सेकंडरी डेटा कलेक्शन. प्रायमरी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मार्केटिंग रिसर्च. म्हणजे आधी कोणीतरी ओके 4 वर्षापूर्वी कोणी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे की फिमेल सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर, है ना. पण सेम सिच्युएशन ऍप्लिकेबल इन दिस करंट सिच्युएशन? नो, इट नॉट नेसेसरी. असेल नसेल, है ना, आपल्याला काय करायचं तर चेक करायचं. सो दॅट टाइम प्रायमरी डेटा कलेक्शन मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मार्केटिंग रिसर्च. म्हणून आपण काय करतो, ओके मग मी प्रायमरी डेटा सुद्धा कलेक्ट केला. मी दापोलीतले थोडे सॅम्पल सिलेक्ट केले, त्यांना विचारला तुमचा रिस्पॉन्स. आणि आता आपण म्हणू का गर्ल्सना, हा तुम्ही शॉपिंग करा आणि तुमचं ओपिनियन काय आहे, तुमच्या रिॲक्शन काय आहेत हे मी चेक करेन. मग त्यांचं बिहेवियर हे नॅचरल येईल का हो तिथे? नाही. सो ऑब्झर्वेशन मेथड कधी यूज केली जाते, इंटरव्ह्यू मेथड कधी यूज केली जाते, क्वेश्चनायर मेथड कधी यूज केली जाते, इट्स डिपेंड्स ऑन अवर क्वेश्चन, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. काही थिंक ओके डिरेक्टली क्वेश्चन विचारले आपण तर नॅचरल रिझल्ट मिळतील असं नाही. दॅट टाइम रिसर्चर विल प्रेफर द ऑब्झर्वेशन मेथड. आणि सांगून ऑब्झर्वेशन आपण नाही करत. फॉर एक्झाम्पल ओके 2 गर्ल्स परचेस करतात ना एखादी वस्तू, मग आपण जस्ट काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो आणि त्यांचं बिहेवियर काय आहे हे फाइंड आउट करू शकतो. ओके, म्हणजे प्रायमरी डेटाला, सेकंडरी डेटाला. आता आपण काय केलं, हा सगळा क्वेश्चनायर कलेक्ट केली, इंटरव्ह्यू कंडक्ट केले, रिपोर्ट कलेक्ट केले. सो हे ऍज इट इज आपण आपल्या रिपोर्टमध्ये नाही मेन्शन करू शकत. मी हरणीमधून काय केले, सपोज एक 100 क्वेश्चनायर कलेक्ट केलं, दापोलीमधून 100 क्वेश्चनायर कलेक्ट केलं. एखाद्या रिस्पॉन्डंटला डिरेक्टली दिले आणि सांगितले की तुमचं बिहेवियर काय आहे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही तिथे चेक करून घ्या, आणि दिले, है ना. सो असा डेटा मी काय इथे केलेला आहे तर कलेक्ट केलेला आहे. हा डेटा आपण ऍज इट इज नाही यूज करू शकत, कारण ह्यामध्ये काही इनकम्प्लीट डेटा असेल, है ना, काही रॉंग डेटा असू शकेल, काही इररिलेव्हंट डेटा असू शकेल. दॅट टाइम दिस मेथड इज व्हेरी युजफुल फॉर रिसर्चर. म्हणून आपण ह्या
स्टेपला इम्पॉर्टन्स देतो. डेटा प्रोसेसिंग, इट्स व्हेरी लेंदी प्रोसेस. म्हणजे असं नाही की डेटा आणला, चला मार्केटमधून डेटा कलेक्ट केलेला आहे आणि डिरेक्टली आपण रिपोर्ट लिहायला बसलो. नो, इट्स नॉट पॉसिबल. हा डेटा जेव्हा आपण कलेक्ट करतो, ह्या अख्ख्या डेटा प्रोसेसिंग वरती तुम्हाला युनिट नंबर 4 लर्न करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय डेटा प्रोसेसिंग. सो काय सांगायचं आहे, when researcher collect data, that time researcher will prefer the next step, that means data processing. So data processing includes editing, coding, classification and tabulation. ओके, सो काय करतो रिसर्चर, डेटा घेऊन आल्यानंतर तो आधी काय करेल, एडिट करेल. एडिट केल्यानंतर त्याला कोड देईल त्या प्रत्येक ह्याला. ओके, सिम्बॉल काहीतरी देईल. फॉर एक्झाम्पल हरणीला मी वेगळा सिम्बॉल दिलेला आहे, दापोलीला वेगळा दिलेला आहे, खेडला वेगळा दिलेला आहे. सो म्हणजे वी कॅन इझिली आयडेंटिफाय द क्लास ऑफ कस्टमर. ओके, दॅट मीन्स कोडिंग असेल, एडिटिंग असेल, क्लासिफिकेशन परत केलं, त्याच्यानंतर टॅब्युलेशन केलं. दॅट मीन्स हिअर वी यूज व्हेरियस स्टॅटिस्टिकल टूल्स फॉर द पर्पज ऑफ इझिली अंडरस्टूड अवर डेटा. म्हणजे जसं म्हणतो ना आपण, एखादी गोष्ट आपण खूप अशी डिटेल डिस्क्रिप्टिव्ह मेन्शन केली, त्याच्यापेक्षा ते टेबल फॉर्म मध्ये मेन्शन केल्यानंतर वी कॅन इझिली अंडरस्टूड अवर डेटा, राईट. सो ह्यासाठी काय करतात रिसर्चर, तर खूप सारे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत हे यूज करतात. ओके, खूप झालं. आता इथे आपण काय लक्षात ठेवायचं आहे हे बघू. आफ्टर कलेक्टिंग डेटा, रिसर्चर विल प्रेफर डेटा प्रोसेसिंग अँड अनालिसिस मेथड. पहिलं सेंटेन्स आहे. After collecting data, researcher will prefer data processing and analysis of data. Data processing includes, data process मध्ये 4 स्टेप येतात हे लक्षात ठेवा आणि त्या सिक्वेन्स वाईज आल्या पाहिजे. Data processing includes editing, first step, then coding, second step, then classification and tabulation. लक्षात राहतील, editing, coding, classification, tabulation. Are you getting my point? Yes, ma'am. Okay. And analysis. Ma'am, please repeat again. Repeat. Okay. After collecting the data, researcher will prefer data processing and analysis method. So data processing include 4 steps: editing, coding, classification and tabulation. Okay, editing, coding, classification and tabulation. Is it clear? Yes, ma'am. Okay. मग आता आपण हे प्रोसेसिंग बघितलं. अनालिसिस म्हणजे काय बरं? अनालिसिस इज नॉट अ व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. अनालिसिस मध्ये काय करतो आपण? अनालिसिस ऑफ डेटा रिप्रेझेंट द ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक. Analysis of data represent the application of logic to the understanding the data collected about the subject. शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर काय लिहाल? Analysis of data represent the application of logic. इतकंच लिहा, application of the logic. मग या लॉजिक मध्ये आपण टेबल ऍड करतो, काही ग्राफ ऍड करतो, काही फिगर ऍड करतो. फक्त लॉजिकली एखादा डेटा आपल्याला इझिली अंडरस्टूड झाला पाहिजे. ओके, पॉइंट नंबर 6 क्लिअर झाला का? बघा काही असेल डाऊट तर विचारू शकताय. अनालिसिसचं मीनिंग कंप्लीट करा. अनालिसिस ऑफ डेटा रिप्रेझेंट द ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक. इतकंच. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पॉइंट. इथे त्याने सगळ्या म्हणजे याच्यामध्ये परत डिटेलिंग आहे, पण आपण एक डिरेक्टली एकच स्टेप ऍज पर दी युअर बुक मेन्शन केलेली आहे. लास्ट स्टेप. एक मिनिट. फॉर्म्युलेशन, कन्क्लुजन, प्रिपरेशन अँड प्रेझेंटिंग द रिपोर्ट. ओके, फॉर्म्युलेटिंग, कन्क्लुजन, प्रिपेरिंग अँड प्रेझेंटिंग द रिपोर्ट. So after analyzing and interpreting data, the researcher will prefer final step of the research process. Okay, final step कोणती आहे हे विचारलं जातं. Report writing is the final step. Conclusion is the final step. Okay, conclusion or report writing. So short मध्ये मेन्शन केला तरी चालेल. So this is the final step of the research, marketing research process.
is that of the interpreting the information and drawing conclusion for use in the managerial decision. So the researcher report should clearly and effectively communicate the research finding. Okay. So our report is represent. काय represent करतं? Our finding and our result. आपले जे फाइंडिंग आहेत, आपलं जे कन्क्लुजन आहे हे रिप्रेझेंट करण्याचं काम रिपोर्ट करेल, रिसर्च रिपोर्ट. And need to include complicated statement about the technical aspect of the study and research methods. यामध्ये कोणतेही कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट नसतात. नीड नॉट इन्क्लूड्स म्हणजे सिंपली एक सांगते तुम्हाला, प्रॅक्टिकली कसं असतं, हा जो रिपोर्ट आहे हा अशा पद्धतीने फ्रेम करावा लागतो तुम्हाला जेणेकरून कोणत्याही फील्डचा पर्सन तो इझिली अंडरस्टँड करेल. म्हणजे असं नाहीये की मार्केटिंग रिसर्चचा स्टडी आहे दॅट मीन्स मार्केटिंग रिसर्च किंवा कॉमर्सचे स्टुडंट ते अंडरस्टँड करू शकतात. नो, रिपोर्टचं इंटेन्शन काय आहे, वी कॅन इझिली अंडरस्टँड युअर रिसर्च. That is why this includes our finding, our conclusion, our actual research. And these research is useful to take a managerial decision. म्हणजे जे तुमचे मॅनेजरियल डिसिजन आहेत, मार्केटिंग डिसिजन आहेत, हे घेण्यासाठी मात्र हा रिपोर्ट तुम्हाला हेल्पफुल करेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. सो काय मेन्शन करा लास्ट स्टेप मध्ये? दिस इज द लास्ट स्टेप ऑफ द रिसर्च, मार्केटिंग रिसर्च प्रोसेस. पहिलं सेंटेन्स येऊ दे. सेकंड मध्ये येऊ दे, दिस इन्क्लूड्स किंवा मार्केटिंग रिसर्च रिपोर्ट इंडिकेट फाइंडिंग ऑफ रिसर्च, कन्क्लुजन ऑफ रिसर्च, फाइंडिंग अँड कन्क्लुजन ऑफ रिसर्च. आणि थर्ड मध्ये येऊ दे मग, दिस रिपोर्ट इज युजफुल फॉर टेक मॅनेजरियल डिसिजन. This research report useful for take a managerial decision. Is it clear question? Yes, ma'am. Okay. Take a time, read and repeat. Point go through करा. Then आपण repetition करूया. कुठून रिपीटेशन आहे आपला? फर्स्ट पॉइंट पासून घेऊ. हा क्वेश्चन कंप्लीट करू. हा थोडासा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रॅक्टिकली यावरूनच प्रोजेक्ट वगैरे केले जातात.